हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आस्तिक दर्शनातील तिसरं दर्शन, ते म्हणजे वैशेषिक दर्शन. ओके, सो जे आपण याआधी न्याय दर्शन बघितले आहे, सो त्याचप्रमाणे हे देखील आस्तिक दर्शन आहे. ओके, यांनी ईश्वराचा स्वीकार केला आहे, वेदांना मानले आहे, मोक्ष प्राप्ती सुद्धा स्वीकारलेली आहे. ओके, सो बघा आता डिटेल मध्ये बघूया. सो याचा कर्ता कोण आहे, म्हणजे कोणी तयार केलेलं आहे हे वैशेषिक दर्शन, तर त्यांचं नाव आहे महर्षी कणाद. ओके, लक्षात ठेवायचं, एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. नंतर प्रकार कोणता याच्यामध्ये, तो हा आस्तिक दर्शन मध्ये येतो. याचे पर्याय नाव काय आहे? औलुक्य, समान न्याय, समान तंत्र, काश्यप दर्शन आणि कणाद हा आहे त्याचे पर्याय. त्यानंतर प्रमुख ग्रंथ कोणता आहे, म्हणजे कोणत्या ग्रंथातून वैशेषिक दर्शन हे डिराईव्ह झालेलं आहे, सो ते आहे वैशेषिक सूत्र, हे ग्रंथाचं नाव आहे. सो मुख्य टीकाकार कोण आहे, याचे प्रशस्त पाद. ओके, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? पदार्थ धर्म संग्रह भाष्य हे त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, याच्यावर टीका म्हणून. ओके, त्यानंतर वैशेषिक सूत्र रचना किती आहेत बघा, की त्याच्यात 10 अध्याय आहे, म्हणजे 10 चॅप्टर्स आहेत, तर 370 सूत्र श्लोक हे आहेत. ओके, त्यानंतर याचं मित्र दर्शन कोणतं आहे? न्याय दर्शन. म्हणजे काय की मित्र दर्शन मध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यांचे जे थिंकिंग आहे, थॉट प्रोसेस आहे, ते सेम आहे. ओके, तर जे न्याय दर्शन आहे आपण याच्यात बघितलं होतं ते, आणि वैश्विक दर्शन हे मित्र दर्शन आहे. ठीक आहे, पदार्थ किती मानले आहे यांनी? 6 पदार्थ मानले आहे. कोणते कोणते? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. ओके, पण यांचे जे टीकाकार आहेत, ओके, सो त्यांनी अभाव हा एक 7व्या नंबरचा पदार्थ मानलेला आहे. ठीक आहे, तर आता याच्या डिटेल मध्ये बघूया की द्रव्य किती सांगितले आहे. मग यांनी 9 द्रव्य सांगितले आहेत. 5 पंचमहाभूत, पृथ्वी, जल, आप, वायू. ठीक आहे, नंतर काल म्हणजे टाइम, दिशा म्हणजे ती डायरेक्शन, ओके, आपले मन आणि आत्मा. ओके, हे 9 द्रव्य सांगितलेले आहेत. त्यानंतर गुण किती सांगितले आहेत? टोटल 24 गुण सांगितलेले आहेत. कसे कसे? 17 हे नॉर्मल गुण, सामान्य गुण, आणि नंतर हे प्रशस्त पादोक्त 7 गुण सांगितलेले आहेत. नंतर कर्म किती सांगितले आहे? 5. कोणते कोणते? उत्क्षेपण, अपवर्ड, अपक्षेपण, डाऊनवर्ड, अंकुंचन, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, प्रसारण आणि निगमन म्हणजे मुवमेंट. ओके, त्यानंतर सामान्याचे किती टाइप सांगितले आहे? 2, परसामान्य आणि अपर सामान्य. ओके, त्यानंतर प्रमाण कोणते कोणते यांनी मानले आहे? त्यांनी मानले आहे प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण, हे 2च मानलेले आहे. ओके, एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं. प्रयोजन काय आहे यांची? मोक्ष प्राप्ती, म्हणजे मोक्ष प्राप्ती व्हावी आपल्याला. ओके, अत्यंतिक दुःखाचा नाश, म्हणजे आपल्या लाईफ मध्ये जितके सुद्धा दुःख आहे त्यांचा नाश होणे, हे याचे प्रयोजन आहे. आणि वरील 6 पदार्थांच्या अभ्यासावरून मोक्ष प्राप्ती मिळवणे, आणि हे जे 6 पदार्थ आहे यांचा अभ्यास करून, याला अप्लाय करून लाईफ मध्ये मोक्ष प्राप्ती मिळवायची, हे त्यांचं प्रयोजन आहे, मोटिव्ह आहे. आणि वैशेषिक दर्शनाने विशेष हा पदार्थ स्वतंत्रपणे सांगितलेला आहे, म्हणजे हा जो विशेष पदार्थ आहे हा त्यांनीच फर्स्ट टाइम सांगितलेला आहे. ओके, मान्य केलेला आहे. सो हे आहे. ओके, सो बघा आता बघूया याचे सिद्धांत, की आपल्याला वैशेषिक दर्शनाने कोणते सिद्धांत सांगितले. सो बघा, सर्वात फर्स्ट सांगितलं आहे परमाणुवाद. परमाणुवाद हा कशासाठी सांगितला आहे? सृष्टी उत्पत्तीसाठी, म्हणजे आपल्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे परमाणुवादापासून त्यांनी सांगितले आहे. ओके, बघा, सो बघा याच्यामध्ये काय आहे की परमाणूला आपण म्हणू शकतो की एक ऍटम. ओके, सो बघा की धूलिकणाचा 1/6 भाग म्हणजेच एक परमाणू, म्हणजे जे धुळीचे कण असतात बघा किती स्मॉल असतात, ते आपल्याला डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही. सो त्याचा 1/6 पार्ट जो असतो त्याला परमाणू म्हणत असतात, आणि तो एक परमाणू आपण म्हणू शकतो. ओके, सो बघा, ज्याचे पुन्हा विभाजन होणार नाही, ज्याचे पुन्हा डिवायडेशन होणार नाही, आणि अत्यंत लहान परिणाम असलेले द्रव्य, परिणाम म्हणजे मेजरमेंट, अत्यंत लहान सूक्ष्म मेजरमेंट असलेले जे द्रव्य आहे त्याला परमाणू असे म्हटले आहे वैशेषिकांनी. आणि याच परमाणूंपासून आपली जी पृथ्वी आहे, जी सृष्टी आहे, त्याची निर्मिती झाली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो बघा, एक परमाणू प्लस एक परमाणू इज इक्वल्स टू द्विस्त्रेणू असं होतं तयार. ओके, आणि एक द्विस्त्रेणू आणि एक द्विस्त्रेणू मिळून त्रिस्त्रेणू होतं, एक त्रिस्त्रेणू होतं. ओके, ठीक आहे. आता बघा परमाणुवाद हा, आता हे जे मी तुम्हाला सिद्धांत सांगते ना, प्रत्येक जे सत्कार्यवाद असेल, असत्कार्यवाद असेल, ओके, त्या दर्शनामध्ये
सो हे आपल्याला लास्टच्या चॅप्टरला आहे. ओके, पार्ट 2 मध्ये. सो आपल्याला MCQ कसं येतं की परमाणुवाद कोणी सांगितला आहे. सो काय लिहिणार, वैशेषिक दर्शन. ओके, सत्कार्यवाद कोणी सांगितलं आहे. ठीक आहे, सो लिहिणार सांख्य दर्शन. सो तसं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि परमाणुवाद हा वैशेषिकाने लिहिला, हे कसं लक्षात ठेवणार. आणि वैशेषिकांचा जो मुख्य कर्ता आहे ते कोण आहे, महर्षी कणाद. सो त्यांचं नाव बघा काय आहे, कणाद. कणाद, याच्यामध्ये कण हा शब्द येतो. कण म्हणजे काय की पार्टिकल. ओके, आणि परमाणु म्हणजे सुद्धा काय, पार्टिकल. सो कणाद, परमाणु हे आपण एक लॉजिक, एक लक्षात ठेवायचे ट्रिक आहे. ओके, त्यानंतर सेकंड आहे सिद्धांत पाकजोत्पत्ती सिद्धांत. याआधी सुद्धा आपण न्यायदर्शनात बघितलं होतं पाकजोत्पत्ती सिद्धांत, आणि त्याच्यामधला बघितला होता आपण पिठर पाकवाद. याच्यामध्ये बघणार आहोत पिलूपाकवाद. सो यांनी पिलूपाकवादाचा स्वीकार केला आहे, पिठरपाकवादाचा स्वीकार केला नाही. ठीक आहे, सो बघा पिलूपाकवाद म्हणजे काय तर परमाणु, पिलू म्हणजे काय तर परमाणु असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर बघा बाह्य तेज अग्नी यांच्या संयोगाने पार्थिव द्रव्यांचे परमाणु एकमेकांपासून वेगळे होतात. म्हणजे काय की बाह्य एक मॅटर आहे. ओके, एक सब्जेक्ट आहे, त्याला जर अग्नी बाह्य मिळाली सो त्यांचे जे कण आहे ते वेगवेगळे होतात, आणि तेजाच्या संयोगामुळे परमाणूमध्ये बदल घडतो, पण नवीन पाकज रूप रसगंध स्पर्श गुणांनी युक्त परमाणु तयार होतो. मग त्याच्यामध्ये चेंजेस होतात त्या अग्नीमुळे, आणि ते जे परमाणु आहे त्याच्यामध्ये वेगळे रंग असेल, रस असेल, गंध स्पर्श हे दिसून येते. ओके, सो बघा एक्झाम्पल काय आहे की मातीचा घट अग्नीच्या संयोगाने पक्का होऊन लाल रंगाचा होतो. सो बघा मातीचा घट म्हणजे काय की एक कुंभार आहे. ओके, सो ते एक मातीचा मडक बनवत आहे. ओके, ते माती कशी असते, थोडीशी डार्क ब्राऊन कलरची असते, काळा बेसिकली. सो त्या मातीचा तो एक मडक बनवतो त्या चाकावर. ओके, त्यानंतर त्याला भट्टीमध्ये टाकतो, बरोबर आहे. सो भट्टीमध्ये जाऊन काय होतं, त्याचे जे परमाणु आहेत, ओके, त्या परमाणु मध्ये बदल होतो, म्हणजे त्याचे मायक्रो त्याच्यामध्ये परमाणु असतात. ओके, त्याचे जे ऍटम्स असतात त्या मातीचे, आपण म्हणू शकतो जे कण असतात मातीचे, तर त्याच्यामध्ये रिॲक्शन होते. त्या अग्नीमुळे काय होतं, त्याचा रंग बदलतो आणि ते मोकळे मोकळे होतात, म्हणजे ते पक्के बनतात. म्हणजे ते काय होतं, एकमेकांसोबत घट्ट असे जुडून जातात, आणि तो जो माठ असतो पहिले तो कच्चा असतो, त्याला भट्टी टाकल्यावर मग तो काय होतो, पक्का होतो. म्हणजे तो सहजासहजी फुटत नाही आणि तो पळूनही जात नाही. सो असा पक्का माठ हा तयार होतो. तर ते का बरं, तर परमाणुमध्ये त्याच्यामध्ये जे कण होते त्याच्यामध्ये चेंजेस झाल्यामुळे. सो असं याचा सिद्धांत आहे. ओके, नंतर त्यांचे गुण कोणते कोणते आहे, कसे कसे आहे ते बघूया. 24 गुण सांगितले आहे वैशिष्ट्याने. कोणते बघा, त्याच्यामध्ये हे क्लासिफिकेशन केलं आहे. ओके, सो बघा त्याच्यामध्ये सांगितले हे 5 सार्थ गुण सांगितले त्यांनी 24 पैकी. 5 सार्थ गुण कोणते आहे, पंचमहाभूताचे गुण. कोणते, शब्द स्पर्श रूप रसगंध, याला काय म्हणायचं, सार्थ गुण. ओके, किती येते, 5. त्यानंतर आहे 6 आत्मगुण सांगितले आहे. आत्मगुण किती आहे, 6. कोणते कोणते, बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला, MCQ साठी आहे इम्पॉर्टंट. ओके, व्हायवा मध्ये सुद्धा विचारतात. नंतर 8 परादी गुण सांगितले आहे. ओके, परादी गुण किती सांगितले आहे, 8. कोणते, संख्या पृथकत्व परिणाम परत्व अपरत्व संयोग विभाग संस्कार. ओके, हे गुण 24 टोटल सांगितलेले आहे वैशेषिक दर्शनी. ओके, सो असं आपलं वैशेषिक दर्शन हे कम्प्लीट झालेलं आहे. ओके, चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. ओके, शेअर करा, प्लेलिस्ट चेक करा. सर्व तुमचे काही डाऊट असतील तर मला विचारा. नोट्स पाहिजे असतील तर इन्स्टावर तुम्ही DM करू शकता. थँक्यू.